थेट जाऊया. संदीप क्षीरसागर बोलतायत. काय घडलाय आता तपास केल्यानंतर ते सीडीआर वरतीच आला असेल आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा 302 गुन्हा घडलेला आहे. आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन. पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते सीडीआर वरती ज्या 12 तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात झाला, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये. कोणतरी वरद माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एसपी असतील, डीवायएसपी असतील त्या रिजनचे किंवा पोलीस स्टेशन मधले जे प्रशासन असतं, कुणी फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल. किंवा 28 तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता, 1 लाख लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी. मला ही माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते, म्हणजे फक्त आराम करत होते. आणि वरतून टीव्ही वरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते. मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ऍडमिट केलं, कोण भेटून गेलं, इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये, हा तपास कोणत्या दिशेने चालू. मी वारंवार हा विषय बोलतोय. मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाली, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ऍडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं, आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल. या घटनेला 56 दिवस पूर्ण झाले, सीसीटीव्ही फुटेज समोर आले, कॉल रेकॉर्डिंग समोर आले, अनावधीची कारवाई होत नाही. हे बघा, ह्याच्या मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती, हे त्यांनी सांगितलंय. एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटत आहे हे आपल्याला दिसून होतं. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत, हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे. मग कुठंतरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना. जो कोणी फरार आहे, जे कोणी, तुम्ही हा पण प्रश्न विचारला की ते अजून का अटक झालं ना, तर माझी शंका आहे त्याच्यामध्ये की जी पूर्वी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे, मला वाटत नाही ते सापडतील. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदारसंघात विकास कामांचं उद्घाटन होते. 2 कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी. कार्यक्रमाची पत्रिका आहे, बॅनर्स आहेत, त्यावर देखील फोटो आहेत. तुम्ही जाणार त्या कार्यक्रमाला? हो, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही जरी एक वेगळ्या भूमिकेसोबत असलो आणि एका विचारासोबत चालू असलो, पण आमदार म्हणून तिथे एक शासकीय कार्यक्रम आहे. तिकडचे आमदार जे आहेत सुरेश अण्णा धस यांनी पण मला बोललेलं आहे, माझं नाव टाकलंय, मला विचारलं मी येणार आहे कार्यक्रमाला. का आपण मतदारसंघातलं एखादं विकासाचं काम जर असलं तर आपण त्यावेळेसचे ज्या खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण त्यांना भेटावंच लागेल मला. आणि आपण तर उठलं या डीपीडीसी मध्ये जी काय कितक्या दिवसाची मागणी होती, मी पहिले सुद्धा ह्या अधिवेशनात बोललेलो आहे विषय की ही जी योजना आहे ही देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी उद्घाटन केलं, ही मंजूर केलेली योजना आहे. जे आपण सुद्धा बीड शहरामध्ये राहतो, आज आपल्या घरी सुद्धा 15-15 दिवसाला पाणी येतं. 3 लाख लोकसंख्या आहे. त्यांना सुद्धा ह्या विषयावरती त्यांच्या दालनात जाऊन भेटलो, त्यांनी सुद्धा पत्र त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योजना तुम्ही चालू केलेली आहे. आणि आज त्याच्या ह्या डीपीडीसी मध्ये ऍक्शन अजितदादांनी त्याच्यावरती घेतली. मी उद्याच्या कार्यक्रमाला तिथे जाणार आहे. चौकशी समिती नेमलेली परळीमध्ये आहे, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने सुरेश दत्तांचं म्हणणं आहे की 2019 पासूनची चौकशी केली जावी, फक्त 2 वर्षाची नाही तर 2019 पासून चौकशी केली. मी आता जी माहिती मला भेटली ही सर्वच मला वाटतं जिल्ह्याची चौकशी समिती येणार आहे आणि ती त्यांची तारीख अजून ठरलेली नाही. पण ही आल्यानंतर या ज्या कालावधीमध्ये जे काही मागच्या ह्याच्यामध्ये जे कामं झालेले ते ज्या पद्धतीने चौकशी करतात, किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या कामामध्ये जी खालीवर झाले, ज्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी तिथं वागलेले, त्याचे सुद्धा मी पत्र या समितीला मी तिथे देणार आहे. आणि ते काय चौकशी करतात ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र असं वाटतंय का की या सगळ्या चौकशी समितीतून निपक्षपाती पद्धतीने हे सगळं होऊ शकतं?
आता जसं की तुम्ही मगाशी संशय व्यक्त केला की मंत्रिपद असताना असं देखील आता देखील तशा पद्धतीने होऊ शकतं असं वाटतं का किंवा इन्फ्लुएन्स होईल असं वाटतं? काय हे दोन्ही विषय वेगळे आहेत. तपासाचा भाग संतोष अण्णा देशमुखांचा हा पोलिसांकडे तपास आहे. ते जे काय करतात सगळ्या वस्तू काय गोष्टी त्यांच्या जेकडे आहेत, जसं समजा आपण सीडीआर जर त्यांना जर मागितला आणि त्यांनी यांचे आरोप बरोबर असणार असं क्षीरसागर म्हणतात. खंडणीमुळेच हत्येचा गुन्हा घडला असा देखील दावा संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. वाल्मिक कराड हे निकटवर्ती असल्याचं स्वतः धनंजय मुंडेंनीच सांगितलं. कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते हे नक्की असं देखील क्षीरसागर स्पष्टच करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.